दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले। याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2 ने चोरीच्या सेंट्रिंग प्लेटांसह गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह एकूण 4,77,000 रुपयांचा मुद्देमालासह 2 आरोपी ताब्यात घेतलेत। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना चोरी केलेल्या सेंट्रिंग प्लेटा या पिकअप गाडी व रिक्षामध्ये काही इसम आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड लगत असलेल्या MS स्क्रॅप या भंगार दुकानात विक्री करण्याकरिता आले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार कारवाई करून पथकाने 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सेंट्रिंग प्लेटांसह पिकअप गाडी व रिक्षा असा एकूण 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, विशाल पाटील, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, विशाल कुवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले यांनी केली आहे। सदर आरोपींना पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले। त्याचबरोबर येथे सर्रासपणे दारू विक्री होत असल्याने नागरिक तसेच महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील परमोरी येथील महिला व नागरिकांनी ग्रामसभा बोलावत अवैध धंदे व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचा ठराव करण्यात आलाय। तसेच या ठरावाच्या प्रती पोलीस प्रशासन व संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत। गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर लखमापूर फाटा येथे मटका, ऑनलाईन जुगार तसेच अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले असून तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे। तरी देखील पोलीस प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी पुढाकार घेत दारू विक्रेत्यांच्या घरातून दारूच्या बाटल्या घेत थेट ग्रामपंचायत ऑफिसमध्ये नेऊन सरपंच, ग्रामसेवक यांच्या टेबलावर ठेवून कारवाईची मागणी केली आहे। यावेळी 5 दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिलाय। दरम्यान पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या कामगिरीवर नागरिक प्रश्न निर्माण करत आहे। दरम्यान आता तरी पोलीस प्रशासन या सर्वांवर कारवाई करेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ लागले प्रेमाचे। आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार। बस का बो विषय काय? क्या बात है, सुपर। नाशिक शहर सध्या पुष्प उत्सवाने बहरले आहे। नाशिक महानगरपालिका येथे 3 दिवसीय पुष्प उत्सव 2024 चे उद्घाटन करण्यात आले। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते यावेळी फीत कापण्यात आले। तसेच यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन देखील केले। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पहाटे सायकल रॅली काढण्यात आली असून कार्यक्रमाची सुरुवात पुष्पदिंडीने करण्यात आली। कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी हा पुष्प उत्सव पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे।
दरम्यान नाशिकपासून सकारात्मक ऊर्जा मिळते, तसेच नाशिकचे लोकही खूप छान आहेत. नाशिक महानगरपालिकेने आयोजित केलेला पुष्पोत्सव हा अगदी सुंदर असून सर्वांनी याचा आनंद घ्या, असे प्रतिपादन अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांनी केलंय. छान वाटतंय आज पुष्पोत्सव. मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर त्याचं आयोजन केलं आणि मी असं ऐकते की अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रतिकृती मी बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली, गुलाबाचे प्रकार बघितले. इतकं छान वाटलं मला आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना, सगळ्या व्ह्युअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग, आपलं जे एक नेचरने आपल्याला जे दिलं आहे, जे गिफ्ट दिलं आहे, फुलं असो, झाडं असो, त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे, व्हॅल्यू केली पाहिजे. कारण मला असं वाटतं आपण 5 तत्वांनी बनलेलो आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय. पण आज पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं. आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सांगेन की जरूर पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा. नाशिक मी जसं म्हणाले तसं इतकं सुंदर आहे, हिरवंगार. आणि जेव्हा मी नाशिकला आले खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे. त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स त्यांची नजर असते नाशिकवर, कारण आहेच सुंदर ते. त्यामुळे मी असं म्हणेन की नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही आहे, पण माणसं खूप छान आहेत. नाशिकची द्राक्षंसुद्धा मी खाल्लेली आहेत आणि मी 1 महिनाभर होते शूटिंगला इकडे. तर खूप छान आहे आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला, त्यामुळे आवडतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराजाची मानाची ट्रॉफी आरुष काळे यांनी पटकावली, तर गुलाब राणीची ट्रॉफी माधुरी धात्रक यांनी पटकावली. यामध्ये परिसर प्रतिकृती नाशिक पूर्व विभागाने प्रथम क्रमांक पटकावला असून सर्वोत्कृष्ट तबक उद्यान ज्योती पाटील, सर्वोत्कृष्ट परिसर प्रतिकृती प्रसाद नर्सरी पुष्परांगोळी पंकजा जोशी, जपानी पुष्परचना स्वप्नाली जडे, ताज्या फुलांची पुष्परचना स्वप्नाली जडे, सर्वोत्तम बोन्साय विनायक शिंदे, सर्वोत्तम कुंड्यांची शोभिवंत नर्सरी प्रसाद नर्सरी, सर्वोत्कृष्ट नर्सरी पपया नर्सरी यांनी ही बक्षिसं पटकावली आहे. या पुष्पोत्सव 2024चा सर्वांनी आनंद घेण्याचे आवाहन उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी केलंय. आजच पुष्पोत्सवाची सुरुवात झालेली आहे. केतकी माटेगावकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि असाच कार्यक्रम हा पुढे 3 दिवस चालू राहणार आहे. शनिवार आणि रविवार देखील आपल्याकडे विविध सिरियलचे कलाकार येणार आहेत. कलर्स मराठी आणि सोनी मराठी या दोघंही सिरियलचे कलाकार, दिग्दर्शक उद्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर हा पुष्पोत्सव साजरा करता येणार आहे. आणि परवा देखील आपल्याकडे शिवानी बावकर मॅडम आणि हर्षल गायकवाडजी हे असणार आहेत. तर सर्व नाशिककरांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो आणि आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. साहित्य संमेलन असलं की ग्रंथदिंडी काढली जाते, पुष्पोत्सवाच्या निमित्तानं पुष्पदिंडी काढली जाते. नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासाच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची दिंडी काढलेली आहे, कारण नाशिक हे उद्यानांचं शहर आहे, त्याचप्रमाणे नाशिक हे फुलांचं शहर आहे. आणि सगळ्यांना मी आठवण करून देतो की नाशिकचं नाव हे गुलशनाबाद होतं. तर फुलं नाशिककरांना विसरून चालणार नाहीत, त्या फुलांचा आदरही केला गेला पाहिजे. म्हणून आम्ही पहिल्यांदा आगळी वेगळी अशी पुष्पदिंडी काढलेली आहे आणि ही पुष्पदिंडी सर्व अधिकारी, सर्व लोकनेते आणि सिनेकलाकार यांनी एकत्रित मिळून उचलून ती महानगरपालिकेपर्यंत आणलेली आहे. असा एक आगळा वेगळा उपक्रम पहिल्यांदा
सर यामध्ये कोणकोणते फुलं आहे आपल्याला आकर्षित करणारे वेगळे? आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत, ऑर्किड आहेत, निशिगंधा आहे, जास्वंदी वगैरे पण आहेत, झेंडूचे फुलं आहेत, काही आपले नाशिकचे लोकल फुलं देखील आहेत आणि विविध प्रकारचे फुलं ह्या ठिकाणी आपण प्रदर्शनात मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फुलांना आपण बक्षीस देखील दिलेलं आहे आणि हेच फुलं 3 दिवस कंटिन्यू असणार आहेत. तरी सगळ्या नाशिककरांनी या फुलांचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शिक्षणाधिकारी बीटी पाटील, पाणी पुरवठा अधिकारी संजय अग्रवाल, अविनाश धनाईत, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आदींसह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान हा पुष्प उत्सव शनिवार व रविवार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नाशिककरांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याने नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले. गोमांस विक्रीचे दररोज नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे. याच पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील बागवानपुरा येथे एका रिक्षामध्ये गोवंश मांस विक्री करण्यासाठी काही इसम येणार आहेत. त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी 6 आरोपींसह 76,000 रुपये किमतीचे गोमांस व एक रिक्षा असा एकूण 1,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस अंमलदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार तेजस मते, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खान बहाले व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस तसेच उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, सतीश साळुंके, दयानंद सोनवणे, निलेश विखे यांनी केली आहे. या प्रकरणात 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले. याबाबत अधिक तपास गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. दरम्यान आता या वाढत्या गोमांस विक्रीच्या घटनांना पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, भद्रकाली, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या
सप्लाय मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि नाशिकचे माननीय पालकमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ आणि ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांच्या विशेष उपस्थितीत भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता माननीय आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मेळा बस स्थानक, अटल स्वाभिमान भवन याचा लोकार्पण सोहळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नर्सिंग हॉस्टेल, प्रमोद महाजन उद्यान, संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभा मंडप, शिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे केंद्र अभिनव भारत मंदिर याचा भूमिपूजन सोहळा. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत 83 स्मार्ट स्कूल आणि 2 पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा. नाशिक शहराचा विकास हाच आमचा ध्यास या उद्देशानं काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्यातर्फे आपल्या सर्वांना कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण. ठिकाण मेळा बस स्थानक, CBS नाशिक. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती. पश्चिम मतदारसंघातील सातपूर परिसर, तिथे असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनची अतिशय दुरावस्था झाली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. म्हणूनच माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून पोलीस हाऊसिंग माध्यमातून 5 कोटी निधी मंजूर करून एक सुसज्ज सर्व सोयी सुविधा असलेलं सातपूर पोलीस स्टेशन उभं राहिलं. त्याचाच लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संचलित सर्व नाशिककरांचे श्रद्धास्थान श्री बालाजी मंदिर येथे भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा करण्यासाठी माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून 9 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातूनच भक्त निवास आणि इतर सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचा विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. नवीन नाशिक सिडको येथील अनेक वर्षांचा सेंट्रल पार्कचा प्रलंबित प्रश्न माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून मार्गी लागला. त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, योगा सेंटर, ओपन थिएटर, लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम याचा समावेश आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी 16.5 कोटी मंजूर झाले असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. पश्चिम मतदारसंघातील रहिवाशांच्या सुरक्षेखातर माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचे CCTV कॅमेरे विविध महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल. त्याच उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज होत आहे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक मनपाच्या हद्दीत तसेच पंचवटीमध्ये सर्वात मोठे गाव म्हणून परिचित असलेल्या आडगाव प्रभाग क्रमांक 2 श्रीरामनगर या ठिकाणी कर्तव्यदक्ष आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या 50 लाख या विशेष निधीतून तसेच प्रयत्नातून भव्य दिव्य क्रीडांगण व संरक्षण भिंत बांधणे या विकास कामाचे थाटात भूमिपूजन संपन्न झाले. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय. स्वर्गीय गुरुवर्य माजी खासदार तसेच आमदार उत्तमरावजी ढिकले यांच्या जयंतीनिमित्त या क्रीडांगण व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच गुरुवर्य माजी खासदार तसेच आमदार उत्तमरावजी ढिकले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नाशिक मनपा हद्दीत असलेल्या आडगाव प्रभाग क्रमांक 2 मध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली। राहुल भाऊ ढिकले यांनी 50 लाख निधी आम्हाला मंजूर करून दिला। इथं आमचे मुलांना खेळण्यासाठी संरक्षण भीत ती बांधणारी, आता याला फॉलोअप करण्यासाठी आमचे रामभाऊ संधान यांनी फार मेहनत घेतली, तसेच आमचे जाधव साहेब यांनी बी फार मेहनत घेतली। बाकीचे कंपनीचे धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने आजचा कार्यक्रम आपण इथे सुरू केला। त्यानंतर कैलासवासी आमचे गुरुवर्य ढिकले दादा यांना मी अभिवादन करतो। दादांच्या अनेक आठवणी माझ्या सोबत आहेत आणि त्यांनी दिलेली अनेक शिकवण आम्ही त्याचं आजही पालन करतो आणि काही लोकांना ते पालन करता आलं नाही, पुढं थांबायचं हे समजलं नाही, त्यांना दादांचा सहवास नव्हता आणि त्या लोकांचं नुकसान झालं। आणि म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये राजकारणाचा ढिकले दादा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या भागामध्ये क्रीडांगण संरक्षण भिंत या कामाचं भूमिपूजन होतंय। आपले लाडके आमदार राहुल भाऊ ढिकले का गेल्या 2 वर्षापासून आमचं नगरसेवक पद जरी संपलेलं आहे, पण आम्हाला नगरसेवक आहे असंच वाटतं, कारण कंटिन्यू म्हणजे प्रभागामध्ये काही ना काही उद्घाटन भूमिपूजन चालूच असतात। आणि आजच्या या क्रीडांगणासाठी आमचे जाधव काका असतील, ढिकले काका, आमचे मित्र रामभाऊ संधान, कारण कोणतंही काम करताना पाठपुरावा करावा लागतो का तोंडी सांगून आमदार असो नगरसेवक असो नुसतं तोंडी सांगितलं की आम्हाला हे काम करायला पाहिजे, त्याच्या पाठीमागे कागदपत्र देणं असं पाठपुरावा। सहकार क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असे माजी खासदार आमचे श्रद्धास्थान कैलासवासी उत्तमरावजी दादा ढिकले यांच्या जयंतीनिमित्त आज मी त्यांना विनम्र अभिवादन करते। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले नाशिक पूर्व मतदारसंघाचे माननीय आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, तसेच या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक उद्धवबाबा निमसे, या प्रभागाचे नगरसेवक सुरेश काका खेताडे, पूनमताई सोनोने, उत्तमरावजी ढिकले यांना अभिवादन करते। तसेच आज आपण सर्वजण ज्या भूमिपूजन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक आपले पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, तसेच आमचे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक उद्धवबाबा निमसे, आमच्या सहकारी भगिनी नगरसेविका शीतलताई माळोदे, सुरेश अण्णा खेताडे सर, तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रयत्न करत असलेले आपले सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ संधान मॅडम, आमदार राहुल भाऊ ढिकले आणि सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे संधान भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये 343 आणि 346 या गट नंबर प्रभाग 2 मधल्या भूमिपूजन झालं। या भूमिपूजनामध्ये सर्वांची जी इच्छा होती आमच्या जवळच्या परिसरातील की मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, त्याचप्रमाणे महिलांसाठी योगासाठी एक हॉल असावा ही आमची इच्छा होती। सुरुवातीची मागणी आमची मान्य झालेली आहे। आमदार राहुल भाऊ ढिकलेंनी 50 लाख रुपये त्यासाठी निधी दिलेला आहे आणि त्यानंतरचं पुढचं आमचं नियोजन आहे की या ठिकाणी एक सभागृह बांधावं किंवा हॉल असावा आणि त्यामध्ये महिलांना योगासनं करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी, की ज्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये तेवढी प्रायव्हसी आणि जागा नसते, तर या परिसरातील महिलांना तेवढं आरोग्याचं स्वप्न साकार व्हावं एक याचं ठेवा। आमदार आमचे मोठे बंधू राहुल भाऊ ढिकले यांनी या परिसरासाठी आत्तापर्यंत भरपूर काम केलेलं आहे। त्यांनी आजपर्यंत ह्या परिसरामध्ये
हे माझ्या माहितीप्रमाणे 4थं ते 5वं काम आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये. तर त्यांनी ह्या परिसरावर खूप प्रेम केलं आहे. ह्या परिसरातला कोणताही नागरिक त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी कधी त्याला रिकामे हाती पाठवलं असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही. आणि त्यांनी आज आम्हाला ह्या परिसरासाठी परत एक क्रीडांगणाचा 50 लाखाचा निधी दिला. त्याला संरक्षक कंपाऊंड आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सोय व्हावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे. कारण आजची जी तरुण पिढी किंवा लहान पिढी आहे ती सगळी मोबाईलमध्ये अडकून खेळण्यात गुंग राहते. त्यांना काहीतरी पर्याय द्यावं, त्यांना एक बैठे खेळ. संघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय राहुलभाऊ डिकले यांच्या स्थानिक विकास निधीतून 50 लाख रुपये प्रभाग क्रमांक 2मधील श्रीरामनगर या ठिकाणी मंजूर झाले होते आणि त्याचा भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाला. आमदार साहेब एक क्रीडापटू आहे, खेळपटू आहे आणि कोणत्याही प्रकारचं काम असेल त्यांच्याकडं कोणताही विधानसभा मतदारसंघातील नागरिक गेला तर ते कधी नाराज नाही करत. आणि याच अनुषंगाने आमचे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ संधान असतील, जाधव काका असतील, डिकले काका असतील यांनी 2020 सालापासून या क्रीडांगण व संरक्षण भिंत या कामासाठी फॉलोअप घेतला. आणि उत्तमरावजी डिकले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. आजच्या क्रीडांगणाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमचे बंधू नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार राहुलभाऊ डिकले यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आज वेळ काढून आम्हाला इथं वेळ दिला आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे परिसराच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू नगरसेवक खुद्द बाबाजी निमसे यांनी पण वेळात वेळ काढून इथं आले, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. तसेच सुरेशजी खेताडे, पूनमताई सोनोने आणि शीतलताई माळदे यांचा बी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम झाल्यावर लगेच कुदळ मारेचा कार्यक्रम घेण्यात येईल, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुलभाऊ डिकले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. माझे मोठे बंधू मार्गदर्शक खुद्दबाबा निमसे, आमचे बंधू सुरेश भाऊ खेताडे, आपल्या लाडक्या नगरसेविका आमच्या भगिनी शीतलताई माळदे, आपल्या सोनूताई, मधुकर काका जाधव, सुधीर बाबा डिकले, सुरेश महाराज मगर, आमचे कळमकर काका, रोहन काका, माणिकराव देशमुख, त्र्यंबकीताई, गणेश भाऊ माळुदे, राजुळीताई, पूर्णी काकू आणि ज्यांचं नाव मी स्पेशल लिहून त्याच्यावर गोल करून ठेवला होता की अनावर बोलायचं असे दिलीप भाऊंचे, कारण लिहिलं आहे ऑलरेडी. कारण त्यांचं नामोल्लेख राहिला होता, माझ्या लक्षात आलं होतं. कारण ते लोकांमध्ये एवढे फिरतात की प्रत्येकाला आपलेसे वाटतात आणि आपल्या लोकांचा सत्कार काय करायचा अशी जनभावना असते की घरचा माणूस आहे त्यांचा काय सत्कार करायचा आपल्यातलाच आहे. आणि जनभावना अशी निर्माण होण्यात पण जी खुबी असते ती दिलीप भाऊने मिळवली आहे. त्याच्यामुळे एक बाबा जरी इथे नगरसेवक असले तरी दिलीप भाऊच काम बघतात आणि मी जरी आमदार असलो तरी तेच बघतात. त्याच्यामुळे इकडचे आमदार नगरसेवक सगळे आमचे दिलीप भाऊच आहेत. कारण आज आपल्या श्रीरामनगर येथे क्रीडांगण विकसित करणे आणि वॉल कंपाऊंड बांधणे याला 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच आपल्या महादेव मंदिर श्रीरामनगर येथे सभामंडपाचे काम पूर्ण होतं आहे. ते 50 लाखाचं लवकरच आपण लोकार्पण त्याचं करतोय. काम चालू आहे. कर्मवीर भाऊसाहेब राव हिरे, आपलं भाऊसाहेब पाटील, भाऊराव पाटील सोसायटीत 50 लाखाचं. दिलीप भाऊने सांगितलं तुळजाभवानी मंदिर शिवमुद्रा चौक सभामंडप ते पण आता मंजुरीला आहे. दत्त मंदिर वॉल कंपाऊंडचं काम भोसले काकांचं 30 लाखाचं आता भूमिपूजन घ्यायचं आहे. कारण बऱ्याच वर्षापासून भोसले काकांची मागणी होती, ते मंजूर झालं आहे. अक्षरब्रह्म वाचनालयाचे इथे पेअर ब्लॉक बसवायचे आणि बुद्धविहाराचे आपले 20 लाख रुपये. जितने ज़्यादा खेल मैदान उतने कम अस्पताल. त्यांचं आयुष्य कबड्डीचं मागे गेलं. पूर्वी ते खेळाडू होते आणि नंतर कबड्डीचे मरेपर्यंत जिल्हाध्यक्ष होते कबड्डी असोसिएशनचे. आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते बाबांनी पूर्ण केलं कबड्डी स्टेडियमचं. त्याच्यामुळे खरे मानसपुत्र आमचे बाबा आहेत. आणि जन्म जरी दिला तरी वैचारिक जी असती बांधिलकी ती आमच्या बाबांशी झाली. कारण बाबांचं जर बघितलं तर ह्या भागातील विकासाचं योगदान प्रचंड आहे.
मी पूर्वी 20-25 वर्षापूर्वी या भागात लहानपणी यायचो कधी कधी. तर इथं नीट रस्ते नव्हते, पाणी नव्हते, विकास नव्हता. परंतु बाबांनी जेव्हापासून इथं सत्ता ताब्यात घेतली तेव्हापासून पंचवटीतला एक सगळ्यात चांगला विकसित होणारा एरिया आणि सगळ्यात चांगला सुरक्षित एरिया म्हणून हा एरिया ओळखला जातो. आत्ता आमच्या सुरेश महाराज मगर साहेबांनी सांगितलं की त्यांचं मतदान इथंच आहे. महाराज सगळ्या गोष्टी मतदानासाठी नसतात, तरी समाजापुढे जावं लागतं, उत्तर द्यावं लागतं, म्हणून ते काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि दुसरं तुम्ही जे सिडकोचं उदाहरण दिलं तर सिडकोत आम्ही आपल्या भागात फरक आहे. सिडकोत बाहेरून कामगार वर्ग आलेला आहे, तिथं कोणाचं लक्ष नव्हतं. पण हा भाग जो आहे हा रिटायर्ड पोलिसांचा आहे आणि पोलिसांच्या इथं कोणी जास्त गडबड करत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथं जरी क्रीडांगण बांधलं, गार्डन बांधलं, इथं टवाळखोर काही बसणार नाही. त्याच्यामुळे इथं आपण जेव्हा बघतो तेव्हा ही जुनी बिल्डिंग, आपली जुनी कॉलनी आहे, जुना भाग आहे. आणि ह्या जुन्या भागांमध्ये जेव्हा जेव्हा आपण काम करायला जातो तेव्हा कुठेतरी टेक्निकल अडचणी येतात. पूर्वी ऑनलाईन कामं होत नव्हती, डायरेक्ट कागदोपत्री असायची, कामं होऊन जायचे. परंतु आता प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन असते आणि त्याच्यामुळे कामं अजून आहेत. परंतु जेव्हा मंजूर होतील तेव्हाच बोलेल, नाही तर परत ते झाले नाही तर म्हणतील लाव रे तो व्हिडिओ. कारण आपण एखाद्या गोष्टी बोलून जातो आणि ते काम नंतर झालं नाही, ते रेकॉर्ड होतं आणि नंतर जेव्हा आपण मतं मागायला येतो तेव्हा लोक म्हणतात की मागे तर यांनी प्रॉमिस केलं होतं. तसेच यावेळी स्वागत उत्सुक म्हणून सुखदेव ढिकले काका, श्री मधुकर जाधव काका, श्री रामभाऊ संधान, सौ सुवर्णा संधान, श्री संजय ढिकले, श्री विनोद ढिकले, कोणार्क नगर 2चे चेअरमन श्री रोहम, संत ज्ञानेश्वर सोसायटीचे चेअरमन श्री अशोक कळमकर यांच्यासह नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव बाबा निमसे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, माजी नगरसेविका पंचवटी प्रभाग समिती सभापती शीतलताई म्हाळोदे, माजी नगरसेविका शहर सुधारणा समिती सभापती पूनमताई सोनवणे, ढिकले काका, जनसेवक रामभाऊ संधान, सुवर्णाताई संधान, पूजाताई वाजट, भारती वाघ, केशव जाधव, अमित जाधव, मधुकर जाधव, योगिता पाटील, संजय ढिकले, चंद्रशेखर पाटील, अमोल कळमकर, मधुकर सोनवणे, गणेश माळोदे, दिलीप निमसे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024चा उद्घाटन समारंभ पार पडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जगात महाराष्ट्र पोलिसांचा जसा लौकिक आहे तसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे. यावेळी भारतासाठी पहिला ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरे करण्यात आले. राज्याच्या पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शारीरिक तंदुरुस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता, ताकद अंगी येते. पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू खेळाडू असतो. या खेळाडूंना या पोलीस क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं चांगलं मैदान मिळत असून हे मैदान जितकं गाजवाल तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळतील. या अपेक्षेसह सर्वांनी देशाचं आणि पर्यायानं आपल्या राज्याचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी योगदान द्यावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले, तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी मानले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद,
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राहुल गांधीचं करायचं काय? राहुल गांधीचं करायचं काय? राहुल गांधीचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. नरेंद्र मोदी हे गुजरातमधील तेली समाजात जन्माला आले असे आपल्या सर्वांना मूर्ख बनवलं जात आहे. तेली जातीला भाजपने 2000 साली ओबीसी मध्ये समाविष्ट केलं. त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, तरीही ते खोटं बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्याचं सांगत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केला. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं दिसतंय. यामुळे भाजपा राहुल गांधी यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पक्षाने धुळे शहरातील झाशीची राणी पुतळ्याजवळ राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल केलेल्या विधानानंतर निषेध व्यक्त करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार आंदोलन केलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सूडबुद्धीची भावना तसेच सततच्या पराभवामुळे असलेल्या नैराश्यामुळे राहुल गांधी नेहमीच अशी बाष्पळ विधाने करीत असतात. सर्व धर्म समभावाची बिरुदे मिरवणाऱ्या काँग्रेसच्या या नेत्याने आत्मपरीक्षण करावे व पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत. त्यांचा जन्म ओबीसी मध्ये झाला नाही. ते गुजरातमधील तेली समाजात जन्माला आले. भाजपने 2000 साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला असा दावा राहुल गांधी यांनी केला आणि आता त्यावरून चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मध्यवर्ती कारागृहाच्या नाशिक विभाग कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या कारागृहाचे उद्घाटन महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. ब्रिटिश काळापासून कारागृह प्रशासनाचे 4 विभाग असून काळानुरूप कामाचा ताण वाढलाय. कारागृह प्रशासन कर्मचारी कायदा संदर्भातील कारागृह प्रशासनाकडून नाशिक विभागाची नव्याने निर्मिती करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील इमारतीत सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कारागृह प्रशासनात नाशिक विभागाची निर्मिती केली असून औरंगाबाद विभागातील नाशिक रोड, धुळे, जळगाव, नंदुरबार, भुसावळ, स्कूल नाशिक व पश्चिम पुणे विभागातील अहमदनगर, विसापूर या 8 कारागृहांचा समावेश करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आले. आपल्याला माहित असेल की ह्या औरंगाबादच्या कार्यालय फार मोठा कार्यालय होता. त्याची हद आपला नांदेड पासून ढोलिया, नंदुरबार पर्यंत होता आणि लोकांना, आमच्या स्टाफला, बाकी लोक इतर गोष्टीसाठी त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सोयी मध्ये अडचण निर्माण होत होती. म्हणून यावेळी जेव्हा आपला 2000 पद मंजूर झाला त्या पदामध्ये आम्ही हे ऑफिस पण मंजूर करून घेतलेलं आहे. एकूण 1 डीआयजी आणि त्याच्या बरोबर 21 लोक आहेत. जवळपास डीआयजी सोडून आणि त्याचे पीए सोडून सगळ्याची पोस्टिंग नेमणूक जे माझ्या हातातला होती ते सगळं मी केलेलं आहे. स्टाफ पण केलेले आहेत. 1 तारीखपासून आतापासून कार्यभार सुरू झालेला आहे आणि 1 ते 2 महिन्यामध्ये हे कम्प्लीट, म्हणजे म्हणतो ना की काय सगळ्या गोष्टी इथूनच कारभार चालणार आहेत, आतापासून पण चालणार आहेत आणि मग
जे काही DIGची पॉवर असतात, पॅरोल आणि इतर गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्हली आपल्या कॉन्स्टेबिलिटीची, हे सगळं ते नीटपणे होऊन जाणार आणि लोकांना सोयी होणार. सध्या तर आम्ही जे औरंगाबादचे DIG UT पवार साहेब आहेत त्यांना हे कारभार दिलेला आहे. शासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. बहुतेक पुढच्या लॉटमध्ये आपला जेव्हा ते प्रमोशन होईल तेव्हा आपल्याला इकडच्या DIG भेटेल. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक UT पवार तसेच अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्यासह कारागृहाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच विभागाच्या कार्यालयासाठी जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील HDFC बँकेच्या वरच्या मजल्यावर भाडे तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जागा घेण्यात आली आहे. औरंगाबाद विभागाचे कारागृह व उपमहानिरीक्षक UT पवार यांच्याकडे सध्या नाशिक विभागाचा कार्यभाग सोपवण्यात आलाय. कार्यालयीन कामकाजासाठी राज्यातून 25 कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि नाशिकचे माननीय पालकमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ आणि ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांच्या विशेष उपस्थितीत भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता माननीय आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मेळा बस स्थानक, अटल स्वाभिमान भवन याचा लोकार्पण सोहळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नर्सिंग हॉस्टेल, प्रमोद महाजन उद्यान, संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभा मंडप, शिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे केंद्र अभिनव भारत मंदिर याचा भूमिपूजन सोहळा. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत 83 स्मार्ट स्कूल आणि 2 पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा. नाशिक शहराचा विकास हाच आमचा ध्यास या उद्देशानं काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्यातर्फे आपल्या सर्वांना कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण. ठिकाण मेळा बस स्थानक, CBS, नाशिक. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती. पश्चिम मतदारसंघातील सातपूर परिसर, तिथे असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनची अतिशय दुरावस्था झाली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती.
म्हणूनच माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून पोलीस हाऊसिंग माध्यमातून 5 कोटी निधी मंजूर करून एक सुसज्ज सर्व सोयी सुविधा असलेलं सातपूर पोलीस स्टेशन उभं राहिलं. त्याचाच लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संचलित सर्व नाशिककरांचे श्रद्धास्थान श्री बालाजी मंदिर येथे भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा करण्यासाठी माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून 9 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातूनच भक्त निवास आणि इतर सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचा विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. नवीन नाशिक सिडको येथील अनेक वर्षांचा सेंट्रल पार्कचा प्रलंबित प्रश्न माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून मार्गी लागला. त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, योगा सेंटर, ओपन थिएटर, लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम याचा समावेश आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी 16.5 कोटी मंजूर झाले असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. पश्चिम मतदारसंघातील रहिवाशांच्या सुरक्षेखातर माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचे CCTV कॅमेरे विविध महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल. त्याच उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज होत आहे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2 ने चोरीच्या सेंट्रिंग प्लेटांसह गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह एकूण 4,77,000 रुपयांचा मुद्देमालासह 2 आरोपी ताब्यात घेतलेत. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना चोरी केलेल्या सेंट्रिंग प्लेटा या पिकअप गाडी व रिक्षामध्ये काही इसम आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड लगत असलेल्या MS स्क्रॅप या भंगार दुकानात विक्री करण्याकरिता आले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून पथकाने 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सेंट्रिंग प्लेटांसह पिकअप गाडी व रिक्षा असा एकूण 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, विशाल पाटील, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, विशाल कुवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले यांनी केली आहे. सदर आरोपींना पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले. त्याचबरोबर येथे सर्रासपणे दारू विक्री होत असल्याने नागरिक तसेच महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील परमोर येथील महिला व नागरिकांनी ग्रामसभा बोलावत अवैध धंदे व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचा ठराव करण्यात आलाय. तसेच या ठरावाच्या प्रती पोलीस प्रशासन व संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत. गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर लखमापूर फाटा येथे मटका, ऑनलाईन जुगार तसेच अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले असून तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरी देखील पोलीस प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी पुढाकार घेत दारू विक्रेत्यांच्या घरातून दारूच्या बाटल्या घेत थेट ग्रामपंचायत ऑफिसमध्ये नेऊन सरपंच, ग्रामसेवक यांच्या टेबलावर ठेवून कारवाईची मागणी केली आहे. यावेळी 5 दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिलाय. दरम्यान पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या कामगिरीवर नागरिक प्रश्न निर्माण करत आहे. दरम्यान आता तरी पोलीस प्रशासन या सर्वांवर कारवाई करेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ लागले प्रेमाचे. आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. बस का भाऊ, विषय काय? क्या बात है, सुपर. नाशिक शहर सध्या पुष्प उत्सवाने बहरले आहे. नाशिक महानगरपालिका येथे 3 दिवसीय पुष्प उत्सव 2024 चे उद्घाटन करण्यात आले. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते यावेळी फीत कापण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन देखील केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पहाटे सायकल रॅली काढण्यात आली असून कार्यक्रमाची सुरुवात पुष्पदिंडीने करण्यात आली. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी हा पुष्प उत्सव पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे. दरम्यान नाशिक पासून सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच नाशिकचे लोकही खूप छान आहेत. नाशिक महानगरपालिकेने आयोजित केलेला पुष्प उत्सव हा अगदी सुंदर असून सर्वांनी याचा आनंद घ्या असे प्रतिपादन अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांनी केलंय. छान वाटतंय आज पुष्पोत्सव. मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर त्याचं आयोजन केलं आणि मी असं ऐकते की अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रतिकृती मी बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली, गुलाबाचे प्रकार बघितले. इतकं छान वाटलं मला आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना, सगळ्या व्ह्युअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग, आपलं जे एक नेचरने आपल्याला जे दिलं आहे, जे गिफ्ट दिलं आहे, फुलं असो, झाडं असो, त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे, व्हॅल्यू केली पाहिजे. कारण मला असं वाटतं आपण 5 तत्वांनी बनलेलो आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय. पण आज पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं. आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सांगेन की जरूर पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा. नाशिक मी जसं म्हणाले तसं इतकं सुंदर आहे, हिरवंगार. आणि जेव्हा मी नाशिकला आले खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे. त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स त्यांची नजर असते नाशिकवर, कारण आहेच सुंदर ते. त्यामुळे मी असं म्हणेन की नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही आहे, पण माणसं खूप छान आहेत. नाशिकची द्राक्षंसुद्धा मी खाल्लेली आहेत. मी 1 महिनाभर होते शूटिंगला इकडे, तर खूप छान आहे. आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला, त्यामुळे आवडतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराजाची मानाची ट्रॉफी आरुष काळे यांनी पटकावली, तर गुलाब राणीची ट्रॉफी माधुरी धात्रक यांनी पटकावली. यामध्ये परिसर प्रतिकृती नाशिक पूर्व विभागाने प्रथम क्रमांक पटकावला असून सर्वोत्कृष्ट तबक उद्यान ज्योती पाटील, सर्वोत्कृष्ट परिसर प्रतिकृती प्रसाद नर्सरी, पुष्परांगोळी पंकजा जोशी, जपानी पुष्परचना स्वप्नाली जडे, ताज्या फुलांची पुष्परचना स्वप्नाली जडे, सर्वोत्तम बोनसाय विनायक शिंदे, सर्वोत्तम कुंड्यांची शोभिवंत नर्सरी प्रसाद नर्सरी, सर्वोत्कृष्ट नर्सरी पपया नर्सरी यांनी ही बक्षिसं पटकावली आहे.
या पुष्पोत्सव 2024चा सर्वांनी आनंद घेण्याचे आवाहन उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी केले. आजच पुष्पोत्सवाची सुरुवात झालेली आहे. केतकी माटेगावकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि असाच कार्यक्रम हा पुढे 3 दिवस चालू राहणार आहे. शनिवार आणि रविवार देखील आपल्याकडे विविध सिरियलचे कलाकार येणार आहेत. कलर्स मराठी आणि सोनी मराठी या दोघंही सिरियलचे कलाकार दिग्दर्शक उद्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर हा पुष्पोत्सव साजरा करता येणार आहे. आणि परवा देखील आपल्याकडे शिवानी बावकर मॅडम आणि हर्षल गायकवाडजी हे असणार आहेत. तर सर्व नाशिककरांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो आणि आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. साहित्य संमेलन असलं की ग्रंथदिंडी काढली जाते. पुष्पोत्सवाच्या निमित्तानं पुष्पदिंडी काढली जाते नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासाच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची दिंडी काढलेली आहे. कारण नाशिक हे उद्यानांचं शहर आहे, त्याचप्रमाणे नाशिक हे फुलांचं शहर आहे आणि सगळ्यांना मी आठवण करून देतो की नाशिकचं नाव हे गुलशनाबाद होतं. तर फुलं नाशिककरांना विसरून चालणार नाहीत, त्या फुलांचा आदरही केला गेला पाहिजे. म्हणून आम्ही पहिल्यांदा आगळी वेगळी अशी पुष्पदिंडी काढलेली आहे आणि ही पुष्पदिंडी सर्व अधिकारी, सर्व लोकनेते आणि सिनेकलाकार यांनी एकत्रित मिळून उचलून ती महानगरपालिकेपर्यंत आणलेली आहे. असा एक आगळा वेगळा उपक्रम पहिल्यांदा. सर, यामध्ये कोणकोणते फुलं आहे आपल्याला आकर्षित करणारे? वेगळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत, ऑर्किड आहेत, निशिगंधा आहे, जास्वंदी वगैरे पण आहेत, झेंडूचे फुलं आहेत, काही आपले नाशिकचे लोकल फुलं देखील आहेत आणि विविध प्रकारचे फुलं ह्या ठिकाणी आपण प्रदर्शनात मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फुलांना आपण बक्षीस देखील दिलेलं आहे आणि हेच फुलं 3 दिवस कंटिन्यू असणार आहेत. तरी सगळ्या नाशिककरांनी या फुलांचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शिक्षणाधिकारी बीटी पाटील, पाणी पुरवठा अधिकारी संजय अग्रवाल, अविनाश धनाईत, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आदींसह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान हा पुष्पोत्सव शनिवार व रविवार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नाशिककरांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याने नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले. गोमांस विक्रीचे दररोज नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे. याच पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील बागवानपुरा येथे एका रिक्षामध्ये गोवंश मांस विक्री करण्यासाठी काही इसम येणार आहेत. त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी 6 आरोपींसह 76,000 रुपये किमतीचे गोमांस व एक रिक्षा असा एकूण 1,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस अंमलदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार तेजस मते, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खान बहाले व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस तसेच उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, सतीश साळुंके, दयानंद सोनवणे, निलेश विखे यांनी केली आहे. या प्रकरणात 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले. याबाबत अधिक तपास गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. दरम्यान आता या वाढत्या गोमांस विक्रीच्या घटनांना पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, भद्रकाली, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
आहे, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि नाशिकचे माननीय पालकमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ आणि ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांच्या विशेष उपस्थितीत भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता माननीय आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मेळा बस स्थानक, अटल स्वाभिमान भवन याचा लोकार्पण सोहळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नर्सिंग हॉस्टेल, प्रमोद महाजन उद्यान, संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभा मंडप, शिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे केंद्र अभिनव भारत मंदिर याचा भूमिपूजन सोहळा. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत 83 स्मार्ट स्कूल आणि 2 पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा. नाशिक शहराचा विकास हाच आमचा ध्यास या उद्देशानं काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्यातर्फे आपल्या सर्वांना कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण. ठिकाण मेळा बस स्थानक, CBS, नाशिक. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती. पश्चिम मतदारसंघातील सातपूर परिसर, तिथे असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनची अतिशय दुरावस्था झाली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. म्हणूनच माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून पोलीस हाऊसिंग माध्यमातून 5 कोटी निधी मंजूर करून एक सुसज्ज सर्व सोयी सुविधा असलेलं सातपूर पोलीस स्टेशन उभं राहिलं. त्याचाच लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संचलित सर्व नाशिककरांचे श्रद्धास्थान श्री बालाजी मंदिर येथे भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा करण्यासाठी माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून 9 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यातूनच भक्त निवास आणि इतर सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचा विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. नवीन नाशिक सिडको येथील अनेक वर्षांचा सेंट्रल पार्कचा प्रलंबित प्रश्न माननीय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून मार्गी लागला. त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, योगा सेंटर, ओपन थिएटर, लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम याचा समावेश आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी 16.5 कोटी मंजूर झाले असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. पश्चिम मतदारसंघातील रहिवाशांच्या सुरक्षेखातर माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचे CCTV कॅमेरे विविध महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल. त्याच उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज होत आहे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.